नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। बातमी आहे हदगाव तालुक्यातील रुई धानोरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। ही माहिती आमच्या हदगाव प्रतिनिधीने पाठवली आहे। जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या कॅनॉल बांधकामाच्या कामावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत। शेतालगत सुरू असलेल्या या कॅनॉलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 4 दिवसापूर्वी तयार करण्यात आलेल्या कॅनॉल आज तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। कॅनॉलच्या भिंतींनी भेगा पडल्या असून त्या ठिकाणी केवळ सिमेंटचे सारवण करून काम पूर्ण केल्याचा आभास निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की संबंधित गुत्तेदारांकडून केवळ बिले उचलण्याचा प्रयत्न केला जात असून कामाच्या दर्जाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे। दरम्यान या कामावर जलसंपदा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी दिसून येत नसल्याने विभागाने या प्रकरणाकडे डोळेझाक केली आहे का असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत। संबंधित गुत्तेदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। धाडस मराठी न्यूज हदगाव।